झिरो आवर आपलं स्वागत। मी प्रसन्न जोशी। नमस्कार। भास्कर जाधव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोकणातील वाघाचं नाव म्हणजे भास्कर जाधव। मात्र या वाघाचं सध्या गुरकावणं आणि डरकाळी फोडणं सर्वांनाच अचंबित करणार आहे, बुचकळ्यात पाडणार। खरं तर भास्कर जाधव अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यापासून मुलुख मैदान तोफेसारखे धडाडले। त्यांच्या रणगाड्यानं विरोधकांना हैराण केलं, पण याच रणगाड्याचं आता रडगाणंही ऐकू येऊ लागलं। पण का? कारण हा वाघ म्हणे आता पिंजऱ्यात अस्वस्थ झालाय। भास्कर रावांना आपल्या जुन्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची, शरद पवारांची आठवण येऊ लागली। सिंधुदुर्ग ते पालघर असा उठाव बिठाव करण्याची भाषाही त्यांच्या तोंडी येते। एकीकडे उद्धव ठाकरेंबद्दल निष्ठा आणि संजय राऊतांबद्दल आदर व्यक्त करतानाच आपण कोणाच्या मागे फिरलो नाही, कोणाची जी हुजुरी केली नाही असंही ते ठणकावून सांगतात। आणि यामुळेच आपल्याला मंत्रिपद किंवा विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याची वेदनाही ते उघड बोलून दाखवतात। मात्र यामुळेच भास्कर रावांच्या मनात चाललंय तरी काय? कोकणच्या या सुपुत्राचं हृदय शहाळ्यासारखं असलं तरी त्याचं मन अरबी समुद्रासारखं खारावलंय का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि यावरच आहे आजचा झिरो आवर। आणि त्यावरचा प्रश्न जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण जाणार आहोत पोल सेंटरला। आजचा प्रश्न आणि त्यावरती आवाहन तुम्हाला मतप्रदर्शनाचं। पाहूया आजचा प्रश्न, आपला झिरो आवरचा आजचा पोलचा प्रश्न। संधी असतानाही मला मंत्रिपद मिळालं नाही, भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली आहे। कोकणात उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार पक्षांतराच्या वाटेवर आहे असं तुम्हाला वाटतं का? होय किंवा नाही मध्ये आपण उत्तर देऊ शकता। एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंट्सवर हा प्रश्न आम्ही दिलेला आहे। त्याखाली त्याचे 2 पर्याय दिलेले आहेत। आपण तिथे जाऊन फक्त क्लिक करायचं आहे, तुमचं मत नोंदवलं जाईल आणि झिरो आवरच्या शेवटी हा कौल दाखवला जाईल। त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रियांचं सुद्धा स्वागत आहे। तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मुळात भास्कर जाधव आज नेमकं काय म्हणाले ते पाहू। 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं, हा माझं वैयक्तिक मत झालं। हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं, माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे। 2022 पासून ज्या काही घटना पक्षामध्ये घडल्या, मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय। हे नाराजीचे संकेत आहेत। ही नाराजी आहे, मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे, ही नाराजी आहे। स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत। शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं, पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार। शरद पवार साहेबांची मी साथ सोडली, मी ती निर्णय घेतला, तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो। तर काही लपून छपून मी आड पडताना काही बोललो नाही, पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही। मी घुसमटून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही। पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो, मी नाकारणारा नाही। राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं। याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे। माझी कुणीही घुसमट केलेली नाही, मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही। त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही। आता भास्कर जाधवांनी शरद पवारांचं कौतुक करावं, सध्याच्या पक्षावर नाराजी व्यक्त करावी आणि संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया न देणं शक्यच नाही। आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत म्हणजे नेहमीच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी काय भाष्य केलंय पाहूया। शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं, पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना। ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाही। पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत, ईडी, CBI, पोलीस, तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही। दरम्यान भास्कर जाधवांनी यावेळी पहिल्यांदाच थोडी अप्रत्यक्ष का होईना पण संजय राऊत आणि पक्षाबद्दलची आपली खदखद व्यक्त केली। संजय राऊतांच्या भास्कर जाधवांना पक्ष भाषण करू देतो या वक्तव्याचा समाचार तर त्यांनी घेतलाच, शिवाय पक्षानं केलेल्या अन्यायाबद्दल त्यांनी स्वतःलाच दोष देऊन एक प्रकारे पक्षावरच कडी केली। पाहूया। सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं
तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं. माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं. त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातनं जातोय त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. दिवाकर रावते असतात तरी सुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो. वेगवेगळे नेते असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरी सुद्धा पक्ष मला 3 नंबरला भाषण करायला देतो. त्यामुळे भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. असं आहे की माझ्यामध्ये दोष आहे. मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे. मी जी हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. मी होईला होय कधी म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो. त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही. मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही. पक्षाकरता करायचं. तेव्हा आता भास्कर जाधव झाले, राऊतांची प्रतिक्रिया समोर आली. या प्रतिक्रियेनंतर वळूयात शरद पवारांच्या पक्षाकडे. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच महत्वाच्या आहेत कारण शेवटी काही झालं तरी भास्कर जाधव हे त्यांचे एकेकाळचे सहकारी. पाहूया. वाटत नाही भास्कर शेठ नाराज आहेत किंवा असं काही. या राज्यातले महत्वाचे अनेक वर्ष संघटनेत उत्तम काम करणारे एक चांगले प्रशासक म्हणून भास्कर शेठ जाधवांची ओळख आहे आणि मला काही माझ्या कानावर तरी ते नाराज वगैरे असं काही आलेलं नाही. ठीक आहे ना. असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे. हा मोठेपणा आहे ना. आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं, त्यांना आमदार केलं. त्यामुळे आता झाला गत इतिहास आहे. पण त्या गत इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणामध्ये. दरम्यान शरद पवारांना सोडून जाणाऱ्या अनेकांची भावना ही भास्कर जाधवांसारखीच असते अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. शरद पवार साहेबांची साथ ज्या अनेकांनी सोडली ते जेव्हा एकांतात आम्हाला भेटतात तेव्हा ते हेच सांगतात की एका विपरीत परिस्थितीत आम्हाला शरद पवार साहेबांची साथ सोडावी लागली. पण हा निर्णय आम्हाला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये घ्यायला लावला, नाही तर आम्ही शरद पवार साहेबांची साथ कधी सोडली नसती. त्याच्याबद्दल अनेकांनी खाजगीमध्ये खंत व्यक्त केला आहे कारण की ओपनली करू शकत नाही. मग अनेकांच्या अडचणी आहेत. आणि आता वळूयात उदय सामंतांकडे म्हणजेच शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडे. उदय सामंत आणि भास्कर जाधव दोघे कोकणातले, दोघांचे मतदारसंघ शेजारी. त्यामुळेच असेल कदाचित, पण उदय सामंतांनी भास्कर जाधवांवर अतिशय संयमी आणि परिपक्व अशी प्रतिक्रिया दिलेली आहे, धोरणी प्रतिक्रिया दिलेली. पाहूया. माझं याच्यावरचं स्पष्ट मत जर तुम्ही ऐकणार असाल तर भास्कर जाधव साहेबांनी राजकीय संन्यास घेऊ नये या मताचा मी आहे. कारण ते जरी काही माझ्यावर पण त्याने आज टीका केलेली आहे. कदाचित ती माझ्यावर टीका नाही, ते मातोश्रीवर नाराज असल्यामुळं तर राग कोणावर काढायचा तर उदय सामंतवर काढायचा म्हणून त्याने तो काढला आहे, माझे ते जवळचे मित्र असल्यामुळं. पण त्यांनी राजकीय संन्यास, मी ती मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये राजकीय संन्यास घेतला जसं त्यांनी होत नाही, पण त्यांनी थांबावं किंवा काय असं त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. ते एक अनुभवी नेते आहेत कोकणातले. त्यांच्या अनुभवाचा अनेक वेळा फायदा माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं माझ्याबद्दलचं मत काय, मी पोलिसांच्या गाडीतनं काय नेलं आणि काय नाही नेलं, याच्यापेक्षा त्यांनी राजकारणात राहावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. तर भास्कर जाधवांबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत ठाकरेंच्याच पक्षातले कोकणातले नेते वैभव नाईक आहेत, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि राजकीय विश्लेषक जयंत मायणकर मान्यवर जोडले गेलेले आहेत.
त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत. त्या सगळ्याचं तिघांचं स्वागत आहे, नरेश म्हस्केंचं, नाईकांचं आणि माइंडकरांचं. मात्र त्यांच्याकडे जाण्यापूर्वी जनतेला काय वाटतं, आम्ही नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आजचा प्रश्न विचारला, त्यावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. लोकांनी दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. काही जणांनी आता यात आश्चर्याने असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्या प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यानंतर जाऊया चर्चेकडे. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आजच्या कमेंट्स पाहण्यासाठी. पहिल्यांदा प्रश्न पाहूयात. संधी असतानाही मला मंत्रिपद मिळालं नाही, भास्कर जाधवांची खंत. कोकणात उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार पक्षांतराच्या वाटेवर आहे असं वाटतं का? होय आणि नाही हा आपला प्रश्न आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. युट्यूबवर आलेली प्रसाद माने लिहितात, भास्कर जाधवांना मंत्रिपदाची जरी खंत वाटत असली तरी ते उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून जाणार नाही. तर सागर महाले म्हणतात, जाधव साहेब स्पष्ट वक्ता आहेत, जेव्हा जायची संधी होती तेव्हा गेले नाहीत, आता नाही जाणार असं त्यांना वाटतं. युट्यूबच्याच हँडलवर आलेली आशुतोष उपासनींची प्रतिक्रिया, जाधवांना विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद हवं आहे. अर्थात आता हे पद देणं विरोधकांच्या हातात नसून सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. अजय पाटील लिहितात, ठाकरे गटातून आता सर्वच नेते बाहेर पडणार आहेत. एक्स वरती पोस्ट आहे रोहित खेडेकर यांची, भास्कर जाधवांवर नक्कीच खूप अन्याय झालाय. जाधव हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ म्हणून राहिले, पण पक्षामध्ये राऊत यांचं जास्त चालतं, ठाकरे नावाला आहे. एक्स वर आलेली आणखी पोस्ट आहे शंतनू गौतम यांची, आता रडण्यात काय अर्थ आहे, हे आधी का नाही बोलायचं सुचलं, नुसता शिळ्या कढीला ऊत. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया नागेश ढेपे यांची, जगाचा नियम आहे, बुडत्या सूर्याला कुणीही नमस्कार करत नाही. अमित राज लिहितात, भास्कर जाधव कट्टर आहेत, ते जाणार नाहीत. दोन्ही बाजूने प्रतिक्रिया आहेत. सोशल मीडिया डिवायडेड आहे या सगळ्या भूमिकेवर. अक्षय वालगुडे लिहितात, कदापि नाही, व्यक्त होणे हा त्यांचा अधिकार आहे, व्यक्त झाले म्हणजे पक्षांतर करतील असा अंदाज बांधणं चुकीचं आहे असं अक्षय वालगुडेंना वाटतं. तर शशांक पलांडे लिहितात, भास्कर जाधव नकलीमधून असली पक्षात जाणार हे नक्की. त्यामुळे आता एक प्रतिक्रिया अशी सुद्धा आहे की ते पक्षांतर करतील आणि शिंदेंकडे जातील. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया विष्णू सावसे लिहितात, हे लोक स्वार्थासाठी काय करतील काही सांगता येत नाही. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया मंगेश म्हात्रे लिहितात, जाधव साहेबांना जायचं असतं तर ते कधीच गेले असते, परंतु त्यांनी असं करणं टाळलं, त्यांना चांगल्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल असं मंगेश म्हात्रे यांनी लिहिलेलं आहे. आणि यानंतर आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे आणि तिथल्या पाहुण्यांशी बोलणार आहोत याच विषयाच्या बाबतीत की नेमकं काय चाललंय. कोकण किनारपट्टीवरचं कोणतं चक्रीवादळ आहे जे मान्सूनच्या काळात तयार झालेलं आहे आणि कुठे कुठे जाणार आहे, मुंबईला जाऊन आदळणार आहे का, की बांद्र्याला जाऊन आदळणार आहे का, हे ठाण्याला जाऊन शांत होणार आहे. मी त्यासाठी जातो, नरेश म्हस्के आपल्यासोबत आहेत. नरेश म्हस्के, नेमकं काय चाललंय, ह्या कोकणामध्ये सुरू होऊ पाहणाऱ्या वादळाचा पुढचा मार्गक्रमण कशी वाटते तुम्हाला? या ठिकाणी मी पाहतोय आपल्या वाहिनीवरती हो, वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत. हो, सकाळी मी आज दिवसभर वाहिन्यांवरती माननीय भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रिया मी पाहत होतो आणि त्यांचा जो चेहरा, त्यांची बॉडी लँग्वेज, या सर्व गोष्टी पाहून खूप वाईट वाटलं की वाघासारखा हा आमचा नेता, 8 वेळा आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि आज त्यांना बोलावं लागतंय की जो लोकांमधून माणूस निवडून येतो, 8 वेळा निवडून येतो, तो माणूस कुणातरी पाठीमागच्या दारामागून आलेल्या माणसामुळे, की ज्या माणसाच्या प्रभागामध्ये, मी नावच घेतो संजय राऊत, त्यांच्या प्रभागामध्ये ते शिवसेनेचा नगरसेवक सुद्धा निवडून आणू शकत नाहीत, अशा माणसामुळे व्यथित होतो. आणि मी लाचार नाही, मी कोणाच्या मागे फिरणारा नाही, बरं, अशा पद्धतीची वक्तव्य त्याला करावी लागतात, नाईलाजाने करावी लागतात. आणि काय चाललंय या उभाठामध्ये, या शिल्लक सेनेमुळे, आणि अशा माणसाला सुद्धा धाय मोकलून रडण्याची अवस्था त्यांची आज होती. बरं, मी त्यांच्याबद्दल बाकी काही बोलणार नाही, बरं, परंतु हा वाघासारखा माणूस आज म्हणजे धाय मोकलून रडल्यासारखी परिस्थिती आज त्यांच्यावर आणलेली. तर कुणामुळे? बरं, की ज्या संजय राऊतांचं त्यांनी नाव घेतलं,
आणि संजय राऊतांची सुद्धा मी प्रतिक्रिया ऐकली की त्यांना भाषण करायला देतो, वेळ कमी, म्हणजे मुद्दाहून संजय राऊत आज लोकांसमोर सांगत होते की त्यांना कदाचित कमी वेळ मिळत असेल किंवा आम्ही कमी वेळ देतो. अरे जी माणसं निवडून येतात, ज्या माणसांनी या कोकणामध्ये शिवसेना वाढवली, अहोरात्र मेहनत घेतली, संजय राऊत या उलट पाहिलं तर सामनाच्या पगारावरती फक्त लिखाण करण्याचं काम करत होते. सुरुवातीच्या काळापासून शिवसैनिक ते कधीच नव्हते. शिवसेनेच्या विरोधात ते लिहायचे, सामनामध्ये जॉईंट झाले आणि त्यानंतर खासदारकी मिळाल्यानंतर शिवसेना म्हणून काम करायला लागले. ज्या लोकांनी आपल्या घरादाराची राख रांगोळी केली त्या माणसांना संजय राऊत सारख्या बोरू बहादरांच्या मुळे बरं आज व्यथित व्हावं लागतंय. ठीक आहे. घाय मोकलून ठीक रडावं आहे. मला लागतंय. चर्चेची एक खरंच सुरुवात खूप वाईट करण्यासाठी वाटतं. नरेश आणि मस्किनी एक त्यानंतर मुद्दा दिलेला आहे आम्हाला की अस्वस्थ आहेत, अशांत आहेत भास्कर जाधव आणि त्यामुळे आज त्यांचा राग त्यांनी व्यक्त केला. मी वैभव नाईक यांच्याकडे जातो. वैभवजी, शेवटी तुम्ही सगळी मंडळी शेजारी शेजारी, तुम्ही म्हटली सगळी कोकणातली मंडळी, आणि असं म्हणतात की कोकणातला माणूस हा शाळासारखा आहे, वरून कठोर वाटत असला तरी आतमध्ये गोड पाणी आहे आणि मऊ असलेलं शाळ्याचं आतला सगळं खोबरं आहे. पण असं असताना सुद्धा अचानक निवडुंगाचे काटे का टोचायला लागलेले आहेत? असं काय झालं की भास्कर जाधव आता राष्ट्रवादीची आठवण त्यांना येते, न मिळालेल्या मंत्रिपदाची आणि न प्राप्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदाची आठवण येते? काय चाललंय नेमकं? खरं तर सर्वप्रथम मी आधी स्पष्ट करतो, मी स्वतः भास्करराव जाधवांबरोबर बोललो. बरं. आणि भास्करराव जाधव हे नाराज नाही. आता एखाद्या मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाला त्यांनी त्या पद्धतीने उत्तर दिली आहे. बरं. आता मगाशी 2014 मध्ये ज्यावेळी अनेक लोक शरद पवारांना सोडून गेलेत, त्यात भास्कर जाधवांनी सुद्धा शिवसेना त्या भागात वाढली पाहिजे विकासासाठी त्यांनी सुद्धा त्यावेळी पक्ष सोडला. बरं. आणि 2019च्या नंतर जी संघटनेमध्ये फूट पडली, मला आठवते आज आहे की 22 जून 2022ला आमची मिटिंग पहिल्यांदा झाली की पक्ष फुटल्यानंतर, आणि त्यावेळी भास्कर जाधव उद्धवजी त्या मिटिंगला होते. भास्कर जाधव स्पष्टपणे सांगितलं, मी कुठेही भाजपमध्ये जाणार नाही, आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया आणि पुन्हा आपण लढूया, असं भास्कर जाधव सांगणारे पहिले आमदार त्यावेळी होते. आणि आपण बघितलं असाल की 2019 पासून ज्या पद्धतीने भास्करराव एक हाती किल्ला विधानसभेमध्ये लढवत आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. 2024 मध्ये सुद्धा ते निवडून आल्यानंतर सुद्धा 2 अधिवेशनं झाली, त्या 2 अधिवेशनात सुद्धा त्यांनी आपली स्पष्ट विरोधाची भूमिका मांडली. बरं. आता खरं तर ते नाराज मुळीच नाहीत, परंतु त्यांनी राजकारणामध्ये निवृत्ती घेणार का? बरं. कारण एखाद्या माणसाला आता बघितलं असाल की तुम्ही ह्या सध्याच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखादी भूमिकाच मांडता येत नाही. आज आपण विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून उद्धवजींनी त्यांचं नाव माननीय अध्यक्षांना दिलेलं आहे, परंतु विरोधी पक्ष घोषित करत नाहीत. आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न असतील ते शेवटी आपण विधिमंडळात कशाला येतो? जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी. बरोबर आहे. असं असताना सुद्धा त्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले की मी राजकारणात मध्ये निवृत्ती घेऊ की काय, अशी माझ्या विचार सुरू झाला. बरं. का तर हे प्रश्न मांडण्यासाठी होते. आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नंतर सुद्धा आज सुद्धा त्यांनी जिल्हा कार्यकारी रत्नागिरीची बैठक घेतली. खरं तर आणि दुसरं आपण एक म्हटलं असाल की एखाद्या सभा आता 2019 मध्ये भास्करराव जाधवांची शिवसेनेच्या नेतेपदी म्हणून नेमणूक झाली आणि 2019च्या नंतरच्या दसरा 22 मध्ये, ठीक आहे, आणि 22 नंतर प्रत्येक मेळाव्याला, दसरा मेळावा असून देत, वर्धापन असू देत, खरं तर आमच्यासारख्या शिवसेनेची मागणी असते की भास्कर जाधवांनी भाषण करावं, उद्धवजी त्यांना भाषण देतात. आणि वैभव नाईकजी, प्रश्न फक्त भाषणाचा नाहीये, म्हणजे खरं तर एखाद्या पक्षामध्ये मला भाषण करू दिलं जातं याचं काही कौतुक असावं एखाद्या नेत्याला जो 8 वेळा निवडून आलेला आहे, हे एका अर्थानं कमी पण आहे. म्हणजे भाषण करू दिला ह्याच्यात काय मुद्दा दिलंच पाहिजे एवढा मोठा वरिष्ठ नेता असेल तर. प्रश्न असा आहे, त्यांच्या मनातल्या वेदना ज्या 2-3 दिसत आहेत त्या मला जाणवल्या त्या अशा, एक मंत्रिपद सत्ता असताना नसताना विरोधी पक्ष नेतेपद, आणि त्यानंतर त्यांना जो काही पक्षामध्ये कोंडमारा वाटतोय जो आज त्यांनी अनेक मुद्द्यांनी, मी तुम्हाला त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारणार आहे. त्यापूर्वी मी जातो जयंत माइंडकरांकडे. जयंत माइंडकरजी, आणखी एक मोहरा गळणारे कोकणातला, की हे पेल्यातलं वादळ आहे का चक्रीवादळ आहे जे मातोश्रीच्या दिशेने जात आहे? हे भास्कर जाधवांचं व्यक्तिगत वादळ आहे. कारण मला काय मिळणार हा साधा एका वाक्यातला प्रश्न आहे. पण काय मिळणार? आता सत्ता तर नाहीये, काय मिळणार? विरोधी पक्ष नेतेपद सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे, काय मिळणार मग? मी तेच सांगतोय की भारतीय जनता पार्टीची एक स्लोगन आहे, आपल्याला माहिती आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी स्वतः.
अशी अशी जरी स्लोगन असली तरी भारतीय जनता पार्टीसह सर्व पक्षांचे जवळपास सर्व नेते किंवा सर्वच नेते आपला स्वार्थ बघतात आणि आता जे काही तुमच्या तोंडून जे काही बाहेर पडले, जे काही त्या व्यथा भास्कर जाधवांच्या तू आता मांडल्यास त्या फक्त एवढ्याच आहेत की माझं काय. म्हणजे 2019ला जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले होते त्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. ते मंत्रीपद मिळालं उदय सामंतांना. आता विरोधी पक्ष नेते पदाकरता नाव तेव्हा रेकमेंड केल्या गेलेलं आहे जेव्हा तुमच्याकडे 28 जागा नाहीत आणि त्याच्यामुळे तुम्हाला लिगली विरोधी पक्ष नेते पद देऊन कॅबिनेट दर्जाचं काय रँक देणं हे सरकारवर बाइंडिंग नाही याची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच त्यांनी तसं रेकमेंड केलेलं आहे. याचं कारण जर त्या जागा 28 असत्या तर मी सांगतो विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांचंच नाव गेलं असतं. आणि म्हणून ते फ्रस्ट्रेशन बाहेर पडलं की मला शरद पवारांनी राज्याचा अध्यक्ष केलेला होता आणि आता मला वाईट वाटतंय की मी तो पक्ष का सोडला. आपण दुसऱ्या पक्षात आहोत आणि आधीचा पक्ष का सोडला. मग हाच मुद्दा माइंडकरजी, मी तुमचा हाच मुद्दा घेऊन अगदी स्पष्ट पॉइंट ब्लँक प्रश्न विचारतो म्हस्के यांना. म्हस्केजी, माझा स्पष्ट प्रश्न आहे तुमच्याकडून, म्हणजे तुमच्या पक्षाकडून, तुमच्याकडून सुद्धा चालू असेल तर काय हरकत नाही. तुम्ही सुद्धा जवळचे मित्र आहात भास्कर जाधवांचे, तेव्हापासून काही प्रयत्न सुरू आहेत भास्कर जाधवांना आणण्याच्या बाबतीत. माझे 2 प्रश्न होते. वादळ मातोश्रीला धडकणार की ठाण्याच्या खाडीपाशी येऊन शांत होणार आहे? हे बघा, भास्कर जाधव असतील, समोर वैभवजी असतील, या सगळ्यांचं नक्कीच आम्ही पक्षामध्ये आमच्या स्वागत करू. लढणारी माणसं आहेत. तुम्ही आता वैभव नायकांचं नाव का घेताय म्हस्केजी? तुम्ही आता कोंडी करताय त्यांची घेतलेले आहेत. तुम्ही आता वैभव नायकांची कोंडी नका करू. तुम्ही त्यांचं काय नाव घेतलं या बाबतीत? मी चांगलं म्हणतोय. मी स्वागत करतोय. हे बघा, भास्कर जाधवांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, 2004 साली मला आठवतंय, 2004 साली मातोश्रीच्या गेटच्या आतमध्ये सुद्धा तिकीट वाटपाच्या वेळी त्यांना घेतलं नव्हतं. प्रभाकर शिंदे सारखा, आता ते भाजपाचे नगरसेवक आहेत, परंतु प्रभाकर शिंदे सारख्या सभागृह नेते होते मुंबईमध्ये आणि त्यांना भास्कर जाधवांच्या ठिकाणी तिकीट दिलं. त्यामध्ये प्रभाकर शिंदेचं डिपॉझिट गुल झालं, भास्कर जाधवांचा पराभव झाला, परंतु त्यांना तिकीट त्यावेळी सुद्धा नाकारलं होतं. आणि या सर्व गोष्टी असताना सुद्धा भास्कर जाधव पुन्हा शिवसेनेत आले. आणि उदय सामंत कशाला तिकीट, मंत्रीपद उदय सामंतांना दिलं. आपण का म्हणतो? उदय सामंत पण सिनियर होते. मंत्रीपद त्यावेळी आदित्य ठाकरेंचं नाव का नाही घेत आपण? आदित्य ठाकरे नौख्या होते, काय अनुभव होता त्यांना. मग त्याच्याऐवजी तुम्ही भास्कर जाधवांना मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. 8 वेळचा आमदार, त्यावेळी 7 वेळचे आमदार होते ते. तुम्ही उदय सामंत आणि त्यांची कंपॅरिझन करू नका. उदय सामंत सुद्धा त्यावेळी राष्ट्रवादी पक्षातनं आले होते, ते पण पूर्वीचे आमदार होते. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद काढून उदय सामंतांना दिलं असं म्हणू शकत नाही. त्यांचं मंत्रिपद काढून आदित्य ठाकरेंना दिलं असं म्हणा तुम्ही. त्यावेळी मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं आदित्य ठाकरेंच्या ऐवजी. पण म्हस्केजी, मी आणखी एक मुद्दा आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, जो टोला भास्कर जाधवांनी विरोध म्हणजे जे सोडून गेलेले त्यांना लगावलेला, पण तो प्रश्न मी नंतर ठेवतो. एक प्रश्न मला वैभव नाईकांना विचारायचा आहे. वैभव नाईकजी, एक प्रश्न त्यांना असाही विचारण्यात आला होता की तुमचे सगळे कष्ट वगैरे असून सुद्धा तुम्हाला काही मिळालं नाही, याचं कारण काय? त्यावेळी ते त्राग्याने असं म्हणाले, वेदनेने असं म्हणाले, माझा दोष असेल, मी कदाचित हाजी करत नाही, मी कुणाच्या मागे मागे पुढे पुढे करत नाही, म्हणून मला ते मिळालेलं नाहीये. माझा तुम्हाला प्रश्न आहे, असं कोण कोणाबद्दल म्हणताय? ते पक्षाबद्दलच म्हणतायत ना स्वतःच्या, की या पक्षामध्ये हाजी केल्यावर पुढे मागे केल्यानंतर गोष्टी मिळतात, तर या वेदनेचं काय करायचं? असे कोण लोक आहेत की ज्यांना निवडून येण्याच्या ऐवजी अप्रत्यक्षरित्या फायदे मिळतात पदाचे? खरं तर 2019 मध्ये भास्कर जाधवांना मंत्रिपद मिळालं ही त्यांची खंत आहे आणि ती योग्य आहे. परंतु त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून, समजा त्यांना मंत्रिपद मिळालं असतं म्हणून ते शिवसेनेवर नाराज असते, तर 2022 मध्ये ज्याप्रमाणे तानाजी सावंत, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे ताबडतोब 2022 मध्ये शिंदे सेनेमध्ये गेले किंवा पक्षात फुटून गेले. ह्यांना पण संधी होती भास्कररावांना सुद्धा, की मला एक स्पष्ट कारण होतं की मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आता मी शिवसेना सोडतोय. आणि 2022 मध्ये त्यांना मंत्रिपद 100% मिळालं हे म्हस्के साहेबांना सुद्धा माहिती होतं. परंतु आता मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते पक्ष, आता आपण बघितलं असेल की कालच भारतीय जनता पार्टीने नाशिकमध्ये
बडगुजरांना प्रवेश दिला. हो. म्हणजे जे उमेदवार जे 50,000 मतांनी पडले त्यांना सुद्धा प्रवेश दिला. हम्म. आणि आता म्हणजे अशा अनेक लोकांना शिंदे सेनेने आणि भाजपने प्रवेश दिला. हम्म. आता 2024 मध्ये जर हे सत्ता यांची आल्यानंतर सुद्धा किंवा बरं. सत्ता येणार म्हणून सुद्धा हम्म. भास्कर जाधवना मंत्रीपदच पाहिजे असतं तर त्यावेळी सुद्धा गेले असते. बरं. आता अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहिलेले आहेत. हम्म. त्यामुळे मंत्रीपदासाठी त्याची नाराजी असणं हे स्वाभाविक आहे. कारण एखादा माणूस 6 वेळा 7 वेळा येतो, त्या विधानसभेतल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये सत्ता असेल तर मंत्री असेल तर चांगलं काम करतायत. हम्म. दुर्दैवाने ते झालं नाही, परंतु ते नाराज नाहीत, नाहीतर त्यांनी इतके दिवस खिंड लढवली. वैभव नाईकजी ते असंही म्हणाले, वैभव नाईकजी ते त्यांच्या प्रतिक्रियेत एक वाक्य असंही आहे की शिवसेनेसाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो शाखा प्रमुख, आणि हा शाखा प्रमुख दुर्लक्षिला जातोय, म्हणून मी आता त्यांचा मेळावा, त्यांनी ते जे शिबिर घेतलं, आणि ते पुढे असंही म्हणाले की मी आता सिंधुदुर्ग ते पालघर पर्यंत सुद्धा हा उठाव करणारे असं ते म्हणालेले आहेत. माझा तुम्हाला प्रश्न आहे की ही खतखत नुसती वेदना नाहीये, याच्या पुढे काय करणार हा सगळ्यांना प्रश्न पडला. तुम्हाला वाटतं काही वेगळं? आणि मुळामध्ये तुमचंही नाव घेतलं, आता मस्केने तर तुमचंही नाव घेतलं, या बाबतीत काय म्हणायचं आपल्याला? नाही, खरं तर आम्ही आता ज्यावेळी स्वार्थ होता त्यावेळी आम्ही गेलो नाही, आणि त्यामुळे आता जाण्याचा प्रश्न नाही. आणि त्यामुळे मस्केने जरी आमचं स्वागत केलं असेल तरी त्यांना निश्चित धन्यवाद. परंतु आम्ही आता शिवसेना आता बघितलं की ज्यावेळी आता भास्कररावांनी सुद्धा मला पण फोन करून सांगितलं की सिंधुदुर्गात आपण येणार आहोत, आपण संघटना वाढवण्यासाठी. ज्या काही चुका झाल्या, शेवटी चुका झाल्यामुळेच पराभव होतो ना, त्यामुळे चुका सुधारल्या पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे. आणि त्या चुका सुधारून आम्ही निश्चितपणे पुन्हा एकदा शिवसेनेचं काम सुरू केलेलं आहे. भास्करराव असतील, कोकणातले अनेक कार्यकर्ते असतील, नेते असतील, उद्धवजींबरोबर सुद्धा आम्ही या विषयावर बोललोय. आणि शेवटी एखादा माणूस आता विरोधी पक्ष म्हणजे माझी मस्केना विनंती आहे की एखादा लढणारा माणूस आहे असं आपणच म्हणताय, मग आपण विरोधी पक्षासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिफारस करा आणि एक चांगलं विरोधी पक्ष आपल्या राज्याला मिळवून देत. मला एक प्रश्न विचारून नंतर मी सगळ्यात शेवटी माइंडकरांकडे जाईन. मस्केजी, मी मगाशी म्हणालो तसा भास्कर जाधवना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही शरद पवारांची आठवण काढताय की त्यांची साथ सोडली, ही चूक झाली वगैरे, त्यावर ते असं म्हणाले की हे असं करून मी आमचा पक्ष सोडून गेलेल्यांसाठी धडा देतोय की सोडून गेलेल्या पक्षाबाबतीत सुद्धा मी आजही चांगलंच बोलतो. हा जो टोला तुम्हा मंडळींना लगावलेला आहे त्या बाबतीत काय म्हणाल? मंत्रिपदाचं तुम्ही जर म्हणाल तर आमच्या लोकांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी असलेली मंत्रिपदं सोडून ती लोक गेलेली आहेत. पुढे या सर्व गोष्टी शक्य होतील नाही होतील हा विचार कोणीही केला नाही. आज भास्कर जाधव काय म्हणाले, त्यांचं वाक्य काय, ठीक आहे ते आमच्या सोबत आले नाही, का आले नाहीत, कुठपर्यंत होते, आधी चर्चेत होते की नाही होते, याविषयी मला काही बोलायचं नाही. वेळ आल्यानंतर मी ते नक्की बोलेल की कोण कोण आमच्या सोबत होतं, किती दिवस आमच्या सोबत होतं, काय काय चर्चा करत होते, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही सांगा की भास्कर जाधव आज काय म्हणाले, मला कोणाच्या पाठीमागे फिरायचं नाही, मला लाचारी करायची नाही, मी मागे मागे मी स्पष्ट बोलणारा आहे. याचाच अर्थ असा होतो की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे याच्या मागचं कारण, जरी ते आमच्यावर टीका करत असतील तरी आज त्यांना आत्मानुभव झालेला आहे की या पक्षामध्ये की ज्यांची योग्यता नाही, ज्यांची पात्रता नाही, ज्यांनी शिवसेनेकरता काहीही केलं नाही, जे शिवसेनेच्या पगारावरती शिवसेनेत काम करत होते, त्यांची लाचारी करावी लागते, त्यांच्या मागे मागे फिरावं लागतं. आणि ज्याला पाठीचा कणा आहे तो माणूस अशा माणसांची कधीच लाचारी करणार नाही, कधीच मागे मागे फिरणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आज भास्कर जाधवांच्या मुखातून शिवसेनेत काय चाललेलं आहे, शिल्लक सेनेमध्ये काय परिस्थिती आहे, आज भास्कर जाधव सत्य बोललेले आहेत. सत्य बोलल्यानंतरची दिशा खरंच तशीच असणार आहे का की ज्याचा आपण विचार करतो? मी माइंडकरांकडे या सेगमेंटची चर्चा संपवण्यापूर्वी फक्त एक शेवटची कमेंट घेणार आहे. माइंडकरजी, पण आता अशी स्थिती आपल्याला वाटते की भास्कर जाधव सोडतील, आणि विशेषतः वैभव म्हणालेच, वैभव नाईक, की जेव्हा सत्ता असताना किंवा संधी असताना सोडली नाही तर आता आम्ही का सोडू, हे बरोबर आहे, असंच राहील? मला वाटतं आपण एकदा संजय राऊतांच्या बद्दल ही चर्चा केलेली होती, तेव्हा मी एक विधान केलं होतं आणि आपण त्याने मान्य केलेलं होतं की मुळात संजय राऊत जे काही बोलतात ते उद्धव ठाकरे यांनी अप्रूव्ह केलेलं आहे म्हणूनच बोलतात. प्रवक्ता कुठलाही
तेच शब्द बोलतो जेव्हा पक्षाचा अध्यक्ष मान्य करत असतो. म्हणजे आता सुद्धा नरेश म्हस्केंनी दिलेलं इन्व्हिटेशन जे खुलेआम दिलेलं आहे ते एकनाथ शिंदेच्या अप्रिहलनीच दिलेलं आहे असं आपण मानायला हरकत नाही. मग जो नाही, हा म्हस्के राग बोलतात आहे- म्हणजे एकनाथ शिंदेच बोलतात, हे ओपन सिक्रेट आहे. म्हस्के बोलतात म्हणजे असं समजा की आता स्क्रीनमध्ये एकनाथ शिंदे दिसतात असंच समजा तुम्ही. असं म्हणायला हरकत नाही, अगदी बरोबर आहे. मग हा जो राग आहे हा राग संजय राऊतांच्या बद्दलचा नाही, हा राग आहे उद्धव ठाकरेंनी आपल्याला इग्नोर केलेला आहे त्याचा. बरं. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीत असताना उद्धव ठाकरेंच्या विषयी जे काय टीका भास्कर जाधवांनी केलेली बरं. असेल त्या काळात बरं. ती सुद्धा कदाचित आता एकत्र येते आहे. आणि म्हणून एक प्रकारे हे दरवाजे बंद आहेत. आणि मी जो मगाशी एक टेक्निकल मुद्दा सांगितला, हो. जे विरोधी पक्ष नेतेपद तुम्हाला मिळणारच नाहीये कारण तुमच्याकडे 28 एका पक्षाकडे नाही, त्याचं मधाचं ते- बोट ते- लावून काय उपयोग. बरोबर आहे, हा जयंत माइंडकरांचा मुद्दा बरोबर आहे की उद्धव ठाकरेंनी जरी आता भास्कर जाधवांचं नाव पुढे केलं असलं तरी हे मधाचं बोट मुळात ज्या बरणीमध्ये मधच नाही त्याचं बोट आहे. कारण मुळात हे मधाचा सगळा साठा आहे भाजप सत्ताधाऱ्यांकडे, तेच देऊ शकतात विरोधी पक्षनेतेपद. मग कुणाला मुळात मान्य करायचं झालं तर कारण त्यासाठी किमान जागा असाव्या लागतात तुमच्या पक्षाकडे. त्यामुळे भास्कर जाधवांची अस्वस्थता पुन्हा एकदा बाहेर आलेली आहे. आता यातून पुढे काय होणार, हे चक्रीवादळ कोकणाच्या दिशेचं भास्कर नावाचं चक्रीवादळ फिरत फिरत मुंबईला येणार का ठाण्याला जाऊन विरून जाणार की आणखी काही होणार, हे मात्र आपल्याला तात्पुरता थांबून बघत बसावं लागेल. तुर्तास आपल्याला म्हस्केजी तुम्ही, वैभव नाईकजी तुम्ही आणि माइंडकरजी आपण वेळ दिला, आपल्या तिघांचे सुद्धा आभार, धन्यवाद. राजकीय घडामोडींकडनं वळणार आहोत सामाजिक घडामोडींकडे. आता गुन्हेगारीशी संबंधित 4 बातम्या ज्या आज दिवसभर आपण पाहिल्या आणि त्यामुळे महाराष्ट्र हादरलाय. आणि या घटना सांगितल्यानंतर अक्षरशः या समाजात चाललंय काय, मग ते व्यक्ती घरातली असो नाहीतर समाजामध्ये असो. पहिली घटना आहे सांगलीच्या आटपाडीतली, जिथे वडिलांच्या राक्षसी महत्वाकांक्षेनं मुलीचा जीव घेतला. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे वडिलांनी जाब विचारला, बाप लेकीत यामुळे भांडण झालं. वडिलांच्या अमानुष मारहाणीत या मुलीचा नंतर मृत्यू झाला. दुसरी घटना आहे मुंबईतली, 70 वर्षांच्या वृद्ध महिलेला त्वचेचा कॅन्सर झाला. खरं तर तिची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, मात्र कुटुंबियांनी तिला कचरा कुंडीत फेकून दिला. आणि चंद्रपुरात, म्हणजे बघा आधीच्या 2 घटनांमध्ये नातं आहे. चंद्रपुरात उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलानं महिलेची हत्या करून टाकली. सोलापुरात जोरात हॉर्न वाजवला म्हणून 2 गटात राडा झाला. एरवी पुरोगामी आधुनिक विशेषण मिळवणारा हा महाराष्ट्र अधिकाधिक असहनशील, संवेदनाहीन आणि गुन्हेगारीचा आगार बनत चाललाय का, असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा विचारावा लागतोय. आणि याबद्दल आपल्या 2 खास पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी मीडिया सेंटरमधून बघूयात की या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मागे नेमकं दडलंय काय, महाराष्ट्रात चाललंय काय, काय सांगते आकडेवारी, काय आहेत मुद्दे. या कारणांमुळे वाढते गुन्हेगारी, नकार पचवण्याची सवय नसणं, हे आता आपल्याकडे सरळ सोट होऊ लागलेलं आहे. एखाद्यानं नकार देणं म्हणजे अहंकारावर घाव म्हणून घेतलं जातं. तुम्ही हॉर्न वाजवला तरी समोरचा माणूस तुम्हाला रागावून बघतो, या पातळीला आमची संवेदनशीलता गेलेली. माझी मुलं म्हणजे माझी खासगी मालमत्ता, या भ्रमात काही जण जगत असतात. तुम्ही पालक आहात, तुम्ही मालक नाही. मुलांचे स्वतःचे अधिकार आहेत याची आता जाणीवच नाहीये पालकांना. भ्रष्ट पोलीस यंत्रणा, संथ न्याय व्यवस्थेमुळे कायद्याची भीतीच नाही. आणि याचं आपल्याला उदाहरण हगवणे कुटुंबामध्ये बघायला मिळालंच होतं. त्या बाबतीत महिला आयोग काय नाही तर पोलीस काय करत होते समोर आलंच होतं. कायदा सक्षम नाही म्हणून मीच न्याय करतो ही सुप्त भावना, हाही प्रकार समोर आलेला आहे. सगळेच कायदा मोडतात मग मी देखील मोडला तर काय बिघडलं, अशी सुद्धा मानसिकता आहे. माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री बनलाय. समुदायाचं कल्याण ही भावना नष्ट होत चाललेली आहे. मग साधा कचरा टाकणं न टाकणं हा मुद्दा असेल, नाही तर समोरच्याच्या जीवाची काळजी घेणं. मी माझं, माझा फायदा, माझा आनंद, माझी सोय. भारतीय समाजात दुसऱ्याचा विचार करण्याची प्रवृत्ती कमी होत चाललेली आहे. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या आशा मिरगे आणि काहीच क्षणात आपल्यासोबत प्रसिद्ध अभिनेता आणि ज्यानं आपल्याला खळखळवून हसवलं आणि त्याचप्रमाणे अधांतर सारख्या नाटकातून अजरामर भूमिका सुद्धा केली, प्रचंड प्रसिद्ध झालेली भूमिका केली, ते भरत जाधव काही क्षणात आपल्यासोबत असतील. कारण शिक्षणाच्या आयचा घो या चित्रपटामध्ये त्यांचं केलेलं काम, वडिलांचं काम प्रचंड नावाजलेलं होतं. आणि याच्यातला आजच्या 3 विषयातला एक विषय हा शिक्षणाचा सुद्धा. पहिल्यांदा मी मिरगेंकडे जातो. मिरगेताई, ह्या 4ही घटना मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि या घटनांसारख्या घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत, या काही नव्या नाही आहेत. मला आपल्याला विचारायचं आहे,
घरातला एखादा मुलीला इतका मारणारा बाप की ज्याच्यात तिचा मृत्यू होतो, ते चंद्रपुरामध्ये एक मुलगा की जो माहीत एका स्त्रीला फक्त सिगरेट दिली नाही म्हणून मारून टाकतो, ते मुंबईमध्ये कॅन्सर झालेल्या घरातल्या वृद्ध व्यक्तीला कचऱ्याच्या डब्यात टाकलं जातं. यामागे सामाजिक विकृतीचं कसं काय निर्माण झालं आहे महाराष्ट्रात? नमस्कार प्रसन्ना, मी तुम्हाला विनंती करेन की 1.5 ते 2 मिनिटं मी सलग बोलणार एक, आणि मध्येच तुमचा आवाज जात होता, कदाचित माझाही आवाज जाईल, बरं, तर त्याकडे हरकत थोडं नाही. लक्ष ठेवा. हा, तर महत्वाचं खरंच दिवसभर झाले आपण हे पाहतोय, मन सुन्न करून टाकणाऱ्या, असंवेदनशील समाजाकडे वळणाऱ्या, आणि आता तुम्ही जी कारणं वाचलीत हो, की संथ न्याय व्यवस्था आणि निष्क्रिय वरिष्ठ पोलीस हे वगैरे वगैरे, ते सगळ्यासोबतच हो, एक गोष्ट अजून मोठी होत आहे हम्म. की मी पैशाने काहीही करू शकतो, हम्म, आणि तो पैसा शॉर्टकट घेऊन मी कसाही मिळवू शकतो. हो, काल परवा सायकलवर आलेला कार्यकर्ता रप 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 80-50-100 लाख 1 करोडचा घर बांधून ते अमकी फॉर्च्युनर आणि टमकी घेऊन मोकळा होतो, हो. आणि नंतर त्यात बसल्यानंतर तो पैसा कमवणं सोपं आहे, तो पचवणं कठीण आहे. हम्म, त्याच्यासोबत येणारा अहंकार पचवणं कठीण आहे. हे त्यातलं खरं कारण आहे असं मला वाटतं. हम्म. आता मी जे खरं बोलणार आहे, परिस्थितीबद्दल बोलणार आहे, आणि हो. नंतर आपण उपायाबद्दल पण बोलू. एका माझ्या कवयित्री मैत्रिणीची चारोळी होती. हम्म. 10 वर्ष अगोदरपासून मी ती भाषणांमध्ये सांगते की प्रत्येक महिला चितेवर धडधडताना काय म्हणत असेल, खरंय. सरणावर धडधडताना हम्म, बस इतके चिकळले होते, स्मरणाने केले मुक्त, जगण्याने छळले होते. हम्म, आज ही गोष्ट पावलोपावली गर्भापासून सरणापर्यंत आमच्यावर होणारे जे असंख्य अत्याचार आहेत, मग ज्याच्यात स्त्रीभ्रूण हत्या आहे, जेंडर इनइक्वालिटी घरात आहे. तुमच्या पुण्या मुंबईकडे खूप सोपं आहे. इकडे तर मुलीला कुठे टाकायचं, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या शाळेत हम्म. बिना फीची, आणि मुलाला कुठे टाकायचं, फीच्या शाळेत. हो, 12वी झाली, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, हम्म. मेरिटचे मार्क मिळाले तर ठीक, कारण तुझ्या बाजूला तुझ्या मागच आलेला तुझा भाऊ जो आहे हम्म. त्याला जर मार्क मिळाले नाही तर पैसे खर्च करून त्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये टाकायचं आहे. ही शोकांतिका घराघरात आहे. त्या बेदाण्याचे आणि ड्रायफ्रुट्सचे भरणारे लाडू, हम्म, त्याची साईज सुद्धा वेगवेगळी असते, हम्म. मुलांसाठी वेगळी आणि लेकी सुनांसाठी वेगळी. हो, हे सुद्धा श्रीमंत घरांमध्ये, गरिबांमध्ये पाहिलं तर चालते, पण हम्म. श्रीमंत घरांमध्ये पाहिलं जाते. हुंडाबळी वैष्णवीचं प्रकरण आपण पाहतोच आहे. इव्ह टीझिंग, हो, कौटुंबिक हिंसाचार, त्यात तिला ताडण आहे, प्रताडण आहे, घरातला बलात्कार आहे, लैंगिक अत्याचार आहे, जेव न घालणे आहे, आर्थिक अत्याचार आहे, सगळंच आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा ती सेफ नाही. मोलेस्टेशन रस्त्यावर जाता येता आहेच आहे. याशिवाय हम्म. सिनियर सिटीजन्सचे काय हाल आहेत आज त्या मुलीचे आले. जी महिला त्या घरात नवऱ्याची बायको म्हणून, राणी म्हणून राज्य केलं असते, हो. नवरा गेल्याबरोबर बापाची इस्टेट मला मिळाली आहे, तू कोण ग असं म्हणून ती त्या घरात नोकरानी, किंवा आत्ताच महेश मांजरेकरांचा पिक्चर आला असं जुन्या फर्निचर सारखी, किंवा नोकरीवाली सून असेल तर तिला आयाची जागा मिळते. हे दुर्दैव घराघरांमध्ये, स्पेसिफिकली आजच्या सगळ्या प्रकरणांमध्ये गरीब नाही, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास असे लोक आहेत, सुखवस्तू घराण्यातले लोक आहेत. समजा मुलीला 2 मार्क कमी मिळाले आणि ती दुसरं काहीतरी शिकली, तर मुख्याध्यापकासारख्या शिकलेल्या व्यक्तीला इतका काय प्रॉब्लेम आहे. आणि वरून जर खरं ती बोलली की बाबा तू काय कलेक्टर झाला का रे, हम्म, तुला पण तर कमी मार्क होते ना, तर इतकं मारायचं की तिचा जीव घ्यायचा. हा कुटुंबात सुद्धा, कौटुंबिक हिंसाचारात सुद्धा, रेप सारखाच दहशतवाद पसरवण्याचं काम सध्या चालू आहे घराघरांमध्ये अननोईंगली. हे त्या सॉफ्ट स्किल्स मध्ये पण असू शकतं. तुम्ही आताच्या रील्स पहा, इंस्टाग्रामवरच्या, हो, फेसबुकवरच्या, कोण टाकतं, कसं टाकतं, हा खरंय. पक्ष ती जात, हे मला बोलायचं नाही, हम्म. पण त्यामध्ये महिलांचं प्रोग्रामिंग, हो. इफ शी इज लिसनिंग शी इज गुड, बरं. इफ शी इज नॉट आन्सरिंग शी इज गुड. उद्धट बोलत नाही तर ती चांगली आहे. मत मांडते का, असं कसं मांडते. सीए झालेल्या मुलीला घरात बसवतात आणि पैसे देऊन सीए लावतात दुसरा, तुला काय कळतं म्हणून. अरे मग त्या सीए झालेल्या पोरीचं आयुष्य कशाला खराब करता. एखाद्याच्या गरीबाच्या घरात जाऊ द्या आणि तिच्या टॅलेंटला तर वाव द्या, पण नो, विधवा तर इतकं भयानक परिस्थिती आहे. व्यसनामुळे कमी वयात मुलं मरायला लागले. नक्कीच. हा, मी विधवांना- तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण आपल्याकडे मी मगाशी तुमचं एक बेसिक प्रतिक्रिया आपण सगळी जाणून घेतली. आपल्यासोबत आता भरत जाधव सुद्धा आहेत. ते आता काही कार्यक्रमाच्या ठिकाणी असल्यामुळे फोनद्वारे आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. भरत जाधवजी, आपलं स्वागत आहे एपीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आपण शिक्षणाचा ऐसा गो या चित्रपटामध्ये एक संदेशही त्या चित्रपटातून जातो, तो असा की मुलांवरती तुमच्या महत्वाकांक्षा लादू नका, आणि त्याचप्रमाणे
या मुलांवरती काय ओढावतं या सगळ्या पुस्तकी शिक्षणामुळे, ते सुद्धा चित्रण तुम्ही अगदी शिक्षण व्यवस्था मंत्र्यांकडे पर्यंत जाता की सिलेबसचं ओझं कमी करा वगैरे. ही जी घटना मी तुमच्यासमोर आम्ही आणतोय की ज्याच्यामध्ये एका बापाकडनं मुलीला कमी मार्क मिळाल्या प्रकरणी प्रचंड मारलं जातं आणि त्याच्यात तिचा मृत्यू होतो, त्यातली ती घटना बाजूला ठेवा, पण शिक्षणाचं हे पुस्तकी आणि मार्कांवरती आधारित अवडंबर जे काही माजलेलं आहे त्याकडे आपण कसं बघता? नाही, आपला प्रॉब्लेम असा आहे ना, आपण ना कॉम्पिटिशन मध्ये उतरतो आणि मुलांना आपण त्या कॉम्पिटिशन उगाच उतरायला लावतो. एक तर मुळात तुमच्या स्वतःच्या इच्छा अपूर्ण राहतात, मग मुलांकडनं पूर्ण करायच्या मागे लागता तुम्ही, पण मुलांच्या मानसिकतेवर आपण विचार नाही करत. खरं तर मुलांना जे आमच्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं चित्रपटात, की मुलांची आवड कशात आहे मुळात, त्यांना त्यांचं जगू दे ना, त्यांना कशात करिअर करायचं त्यात जाऊ दे पुढे. पण आपली ते अजूनही घोळ असतं की जे मला मिळालं नाही ते मुलाकडनं मी करून घेईन, आणि जे काही आता सध्याची कॉम्पिटिशन चालली आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये मुलांना उतरवणं कितपत योग्य मला नाही पटत. ते म्हणजे हे जे काही झालंय ते खूपच दुर्दैवी प्रकार आहे. पण एकंदरीतच माझं असं म्हणणं आहे की मुलांच्या कलेनं आपण गेलं पाहिजे. मग आपण बरोबर ज्यांनी केलं ते सुशिक्षित आहे. शिक्षित माणसं असे करतात तर किती चुकीचं आहे. एखादा शिक्षित नसेल, अशिक्षित असेल, तो करत असेल तर आपण त्याला कान धरून समजावू शकतो, पण शिक्षित माणसाला काय कान धरायचं? खरंय. मला असं वाटतं की तुम्ही मुलांच्या कलेनंच गेलं पाहिजे. मुलं शेवटी ते आत्ताच्या पिढीची मुलं आहेत, त्यांच्यासमोर खूप फॅकल्टीज आहेत. बरं जाधवजी, आणखी म्हणजे आपण आणखी पण काही इकडे घटना दाखवतोय सामाजिक दृष्ट्या. कोणी आपल्या म्हाताऱ्या घरातल्या व्यक्तीलाच कचऱ्याच्या डब्याजवळ जाणून टाकून दिलेला आहे. तिकडे चंद्रपूरमधली एक घटना आहे ज्यामध्ये सिगरेट दिली नाही म्हणून आणि जुनी उधारी काढली म्हणून त्या बाईला लहान मुलानं 17 वर्षाच्या मुलानं मारून टाकलं. सोलापूरमध्ये हॉर्न वाजवला तर दोन्ही बाजूचे मिळून 300 जणांचा जमाव आला. व्यक्तीपासून जनतेपर्यंत, समाजापर्यंत ही एवढी अस्वस्थता काय तयार झाली? एवढा टॉलरन्स सहन करणं, वेदना सहन करणं असेल, सांभाळून घेणं असेल, हा माणसामधला ठहराव का बाजूलाच गेलेला? काय वाटतंय, निरीक्षण काय तुमचं? कळत नाही. पण मला असं वाटतं की आम्ही नेहमी म्हणतो की संस्कार महत्वाचे आहेत. आई वडील ज्या पद्धतीने आपल्याला संस्कार देतात, संस्कारावर मुलं पुढे मोठी होतात. बरोबर आहे. आताच्या ह्याच्यात ज्या पद्धतीनं काय म्हणतात ते इन्सिक्युरिटीज तयार झाले ना, त्यांना ते नातच कळत नाही मुळात. म्हणजे बरं जी अगदी तुमच्या क्षेत्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर परवा श्रीमंत दामोदर पंत एकदा जेव्हा बघितला होता तेव्हाचा किस्सा, किंवा आणखी सुद्धा तुमची नाटकं असतात तेव्हा लोकांना आता आपला फोन बंद ठेवायचा असतो आणि नाट्यगृह म्हणजे तुम्ही खासगीमध्ये गप्पा मारत बसावा याची सोय नाही. तुम्हाला फोन बंद ठेवला पाहिजे, इतरांची सोय बघितली पाहिजे. तरी सुद्धा तुमचा नाटक सुरू होण्यापूर्वी सुद्धा सांगून सुद्धा लोक फोनवरती बोलत राहतात. ही काय प्रवृत्ती आहे की माणूस हे लक्षात का येत नाही की आपल्या बोलण्याचा त्रास होतो दुसऱ्यांना? मुळात मला त्या माणसांची क्यू काय येते, जेव्हा 500 रुपयाचं तिकीट काढून नाटकाला बसतात. बरोबर आहे. नाटकाला काय येतात लोक की मला बाहेरचं खूप दुःख आहे, मी जरासं माझ्या स्वतःसाठी रिलीफ शोधतोय. बरोबर आहे. पण त्यांना ते कळत नाही, रिलीफ शोधताना परत ते स्वतःला त्यातच गुरफटत घेऊन जातात आणि त्या फोन बिनवर बोलत बसतात वगैरे. मग नाटकाला येतात कशाला? खरं तुम्ही स्वतःचा रिलीफ शोधता. आज आपण प्रत्येक जण आपला स्वतःच्या आयुष्यात रिलीफ शोधतोय थोडंसं. एकंदर ज्या पद्धतीने जे काही आजूबाजूला घटनाक्रम चालू आहे त्यात आपण रिलीफ शोधतोय. नक्कीच. आम्हाला लोक येऊन भेटतात, ऑडियन्स भेटतो, त्या बोलतो की आमचं ना मनोरंजन 2 तास आम्ही जरा मस्त मनोरंजन आमचं झालं. आम्हाला जर आमच्या प्रॉब्लेम जरा बाहेर पडलं. बरोबर आहे. मग हे त्यांना त्यांचं गणित कळलं पाहिजे ना, स्वतःच्या आयुष्यातला रिलीफ. अर्थात बरंजी, हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे आणि हा स्वतःचं आधीच दुःख असताना इतरांच्या सुद्धा आयुष्यात वेदना, दुःख तयार करण्याच्या ऐवजी थोडं सहन करायची क्षमता वाढवली पाहिजे. बरंच तुम्ही तुमच्या व्यग्र असलेल्या वेळापत्रकातून वेळ काढून दिला त्यासाठी खरंच आभार. एक शेवटची कमेंट मी आशाताईंची घेईन. आशाताईजी, हे आता घरापासून रस्त्यापर्यंत बघायला मिळालेलं आहे. बापाला सहन होत नाही की मुलीने उलट उत्तर दिलं आणि सोलापुरातल्या त्या गाडीवाल्याला सहन होत नाही की आपल्याला कोणीतरी हॉर्न वाजवला. याच्यावर मार्ग काय? याच्यावर मार्ग, उपाय एकच आहे. आता भरतदादा फार सुंदर बोलले. संस्कार, रादर दॅन रिपेअर धिस एल्डर्स विच आर रुइंड. असंवेदनशीलता त्यांच्या नसानसात भरलेली आहे आता. प्रिपेअर द यंगर्स म्हणजे काय करा, शाळांमधून जसे मॉरल सायन्स फक्त पुस्तकात राहिलेले आता, नो, एनजीओज असतील, हे काही राजकीय पक्ष असतील, काही आमच्या तुमच्यासारखे, काही भरतदादांसारखे इन्फ्लुएन्शियल, यांचं ऐकतात लोक. कितीतरी लोकांचे रोल मॉडेल असतात. यांनी आवर्जून शाळांमध्ये जाऊन, जिथे आपण जाऊ शकतो तिथे, त्या मुलांना, हा एक पुन्हा 2 ओळी वाचेल मी की बाईच्या संदर्भातली, की बाई आपलीच आहे, बाई आपलीच आहे आणि जे जे म्हणून अहंकारी पुरुष आहेत त्यांनी ती कापलीच आहे. बरं.
पिता असो किंवा पुत्र असो, पिता किंवा पुत्र, भ्राता किंवा पती, हो बाईच्या या समाजाने रोखू पाहतोय, हा समाज रोखू पाहतोय बाईच्या प्रगतीची गती. बरं. मग ही गती पुन्हा लावायची असेल, पुन्हा याच पुरुषाच्या अर्थात हाती, अर्थात ही फॉर शी, प्रत्येक हिला आपण तयार केलं पाहिजे की तुझ्या आजूबाजूच्या सगळ्या शींना नर्चर करणं तुझं काम आहे. आपण अर्थात. अजून एक शब्द बोललो, आशाजी, पण हीच अपेक्षा समाजाकडून आहे. फक्त दुःख याचं वाटतं की यापूर्वी सुद्धा असे विषय झाले, अशीच आवाहनं करण्यात आली. फार अपेक्षा नाही, पण समाजाने किमान स्वतःच्या घरातल्या लोकांची तरी काळजी घ्यावी आणि जमल्यास थोडी सहनशीलता रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी वावरताना दाखवावी, एवढी छोटीशी अपेक्षा. या महत्त्वाच्या विषयासाठी भरत जाधवांनी पण वेळ दिला. आशाताई, तुम्ही सुद्धा मगासपासून आहात, तुम्हा दोघांचे सुद्धा आभार. 0 आवरमध्ये आपण आता बघणार आहोत पोल सेंटरला आम्ही विचारलेला प्रश्न आणि त्याला तुमची आलेली उत्तरं, म्हणजेच कौल. प्रश्न होता, संधी असतानाही मला मंत्रिपद मिळालं नाही, भास्कर जाधवांची खंत. कोकणात उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार पक्षांतराच्या वाटेवर आहे असं वाटतं का? 13,000 मतं आम्हाला मिळाली, त्यातली 38% लोक म्हणतायत की होय पक्षांतराच्या वाटेवर आहे असं वाटतंय, पण 62% लोकांना असं वाटतंय असं होणार नाही. आपल्या दोन्ही मतांचं स्वागत आहे, आपल्या दोन्ही मतांचं स्वागत आणि दोन्ही मतांचा आदर. 0 आवरमध्ये आज इतकंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.